नागपूरच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर इथले शेतकरी रोशन कुडे सावकाराच्या जाचामुळे त्यांनी किडनी विकली। अवैध सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला आजही न्यायासाठी प्रशासनाच्या दारात फिरावं लागतंय। मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतरही अद्याप ठोस पावलं उचलली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला। शेती परत मिळावी आणि मदत मिळावी, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी आर्त मागणी या शेतकऱ्याने केली। या प्रकरणाला 4 महिने होऊन सुद्धा मला अजूनपर्यंत ना कुठलीच वस्तू मला परत मिळाली। आमचे उत्पन्नाचा स्रोत हे शेती असल्यामुळे माझी पूर्ण शेती मला परत मिळावी याच्यासाठी मी निवेदन केले व 25-2 लक्ष विधानसभेत लक्षवेधी सूचना सावकारांची संपत्ती गोठवण्याची सूचना असून सुद्धा 1.5 महिना झाला तरी पण त्यांची संपत्ती कुठेच गोठवण्यात आली नाही। आज अशी परिस्थिती आहे की सावकार तुपाशी असल्यासारखी परिस्थिती आहे आणि पीडित उपाशी आणि हलाखीची जीवन जगण्याची परिस्थिती आहे। मी शासनाला एवढीच विनंती करेन का मला जर एकतर लवकरात लवकर मदत द्या, नाही तर मला इच्छा मरण्याची परवानगी द्यावी। मी माझ्या पूर्ण कुटुंबासकट मी इच्छा मरण्याला तयार आहे। ब्रेकनंतर बातमी बीड बंद बघा। बीड जिल्हा रुग्णालयातील छाया पांचाळ मृत्यू प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालंय, मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं कुटुंबियांनी संताप व्यक्त केला। चौकशी अहवालात डॉक्टरांकडून वरिष्ठांना माहिती न देणं, स्टाफमध्ये समन्वयाचा अभाव आणि नातेवाईकांशी उद्धट वर्तन यासारखे गंभीर मुद्दे समोर आले। मोठ्या प्रसूती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्रावामुळे छाया पांचाळ यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। तरीही संबंधितांवर कारवाई न झाल्यानं कुटुंबियांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। एवढीच मागणी। आज आम्ही 1 वर्ष झालं ज्यासाठी न्याय मागण्यासाठी आजपर्यंत सरकारकडे मागण्या करतो, त्यांना वेळोवेळी निवेदन देऊन ते करून त्यांनी काय आम्हाला काय न्याय दिलेला नाही। तिच्या बाऱ्यात जी समिती नेमलेली होती ते डॉक्टरांच्या विरोधात 10 गुन्हे दिले, तर त्यांनी की त्यांचा निष्काळजीपणा हे त्यांनी दाखवून दिलेला आहे, तरी अद्यापही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत। छाया गणेश पांचाळ या महिलेचा 13 एप्रिल 2025 रोजी डिलिव्हरीच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली, परंतु त्यांचा अति रक्तस्राव झाला आणि त्यांनी तरफडून जीव सोडलेला आहे। पेशंटच्या नातेवाईकांनी नेहमी वेळोवेळी त्यांना डॉक्टर आणि नर्स यांना कळवलं की त्यांना रक्तस्राव होईल आहे, परंतु त्यांनी निष्काळजीपणा केला। तुम्हाला कळतं का, आम्हाला कळतं, आम्ही डॉक्टर आहोत का तुम्ही आहेत, अशी आरेरावीची भाषा केली। मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात एलपीजी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। एलपीजी गॅस सिलेंडरसाठी लोक काल रात्रीपासूनच रांगेत उभे असल्याचं चित्र। विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी काल रात्री 10 वाजल्यापासूनच आपले रिकामे गॅस सिलेंडर रांगेत ठेवून त्यांना कुलूप लावून ठेवून जागा राखून ठेवली आहे। सकाळपर्यंत ही रांग अधिकच वाढल्यानं गॅस वितरणातील अडचणी पुन्हा एकदा समोर आल्यात। प्रशासनाने तातडीनं यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडर वितरणाचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलंय। शहरी भागात 25 दिवसांनी तर ग्रामीण भागात तब्बल 45 दिवसांनी गॅस मिळत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहक मोठ्या संख्येने एजन्सीकडे धाव घेत असल्यानं अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्यात। वेळेवर सिलेंडर न मिळाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। गॅस भेटलाच पाहिजे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर रोडवरील हॉटेल साई यश परिसरात गॅसची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। मौजे खोजेवाडी शिवारात गॅस टँकरचे सील तोडून राजरोसपणे गॅसची चोरी सुरू असतानाचा राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकला आणि या कारवाईत धक्कादायक वास्तव समोर आलंय। घटनास्थळावर HP कंपनीचे 2 महाकाय कॅप्सूल टँकर उभे होते आणि या दोन्ही टँकरमध्ये अनुक्रमे 17,590 आणि 17,630 किलो असा एकूण 35,220 किलो LPG गॅस भरलेला होता। या टँकरमधून अवैधरित्या गॅस काढण्याचं सत्र सुरू होतं। पथकाने केवळ टँकरच नाही तर 19.2 किलोचे 17 भरलेले सिलेंडर, 14.2 किलोचा घरगुती सिलेंडर आणि 5 किलोचे छोटे सिलेंडर असा एकूण 1,26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तर या प्रकरणी रंगेहात पकडण्यात आलेल्या 2 संशयित आरोपींविरुद्ध MIDC वाळूंज पोलीस ठाण्यात या ठिकाणी ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। वाडी शहरामध्ये
कारवाई केली असता 2 गॅसचे टँकरचे कॅप्सूल आम्हाला इथं मिळाले आणि ते अवैधरित्या या सिलेंडरमध्ये भरले जात होते। त्याच्यामध्ये काही व्यावसायिक सिलेंडर होते, जे 26 टोटल आम्हाला सिलेंडर मिळाले। त्यात काही व्यावसायिक, काही घरगुती आणि काही छोटे 5 किलो सिलेंडर होते। तर एकूण मुद्देमालाची टोटल रक्कम जर काढली तर 1,26,00,000च्या अंदाजे जवळपास जाते आणि त्या संदर्भात मध्ये MIDC वाळूज येथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तसंच पुढील कारवाईसाठी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत। तर मनमाड शहर परिसरात रात्री झालेल्या पावसाचा फटका जो आहे तो गहू, कांदा, हरभरा, ज्वारी, बाजरी या उभ्या पिकांना बसलाय। खळ्यावर उघड्यावर काढून ठेवलेल्या मक्याला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। अचानक आलेल्या पावसाने हजारो क्विंटल मका भिजून खराब झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शासनाने आम्हाला ही मदत करावी अशी मागणी मका व्यापाऱ्यांनी केली। काल संध्याकाळी जो अचानक पाऊस झाला, त्या पावसामुळे अचानक पाऊस इतका जोरात होता आणि वारा इतकं सुसाट्याचं होतं, मक्यावर टाकलेले आमचे कागद पूर्ण उडून गेले आणि अतिशय प्रचंड लाखोच्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि जो नुकसान झालेला मका हा पूर्ण भिजलेला आहे। पावसामुळे पूर्ण भिजल्यामुळे मकाची क्वालिटी खराब झालेली आहे। जो माल एक्सपोर्ट होणार होता तो एक्सपोर्ट होणार नाही, त्याची क्वालिटी खराब झाल्यामुळे हा माल आम्हाला स्टार्च कंपन्यांना विकावा लागणार आहे आणि लाखोमध्ये आमचं नुकसान आहे। आमची शासनाकडे एकच विनंती आहे की आमचा या मालाचा पंचनामा करून आम्हाला काही जर नुकसान भरपाई भेटली तर बरं होईल। तर चंद्रपूर शहरात ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। शहराच्या दाताळा मार्गावरील इरई नदीच्या जॅकवेलमधील पंपात बिघाड झालाय आणि यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। केवळ शहरात महानगरपालिकेच्या 8 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। पंप दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमानाची वाढ होते आणि अशातच महत्त्वाचं म्हणजे पाणी टंचाई आणि चंद्रपुराच्या अनेक भागात जे आहेत ते मोठ्या पाणी जे आहे ते पोचत नाही आहे, नळ येत नाही आहे। नळ आले तरी ते अर्धा तासाशिवाय जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी राहतात आणि बरोबर वेळा नाही आहेत। त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या उद्भवल्या आहेत। टँकरच्या माध्यमाने ठिकठिकाणी पाणी पुरवठा तर केला जात आहे, परंतु महत्त्वाचं म्हणजे या महानगरपालिकेचे अत्यंत अल्प असे टँकर्स आहेत, म्हणजे 7 ते 8 टँकर्स आहेत ज्याच्या माध्यमाने हा पाणी पुरवठा होतात। पण लोकसंख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि अशापर्यंत लोकांपर्यंत टँकरने पाणी पोहोचवणं अशक्य होतात। जे टँकर आहे प्रायव्हेट व्हेकल त्याची निविदा होऊन त्या टँकर जे आहेत ते लावायला पाहिजे, पण एप्रिल महिना झाला आहे आतापर्यंत तशी व्यवस्था महानगरपालिकेने केलेली नाही। ठिकठिकाणी आताही मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे आणि जागोजागी पाण्यासाठी भटकंती लागत आहेत। महानगरपालिकेचे काही ठिकाणी टँकरच्या माध्यमाने पाणी पुरवठा आहे, परंतु लोकांची मागणी आहे की जे नळ आहेत ते व्यवस्थित वेळेवर आलेले पाहिजे, जास्त वेळ राहिले पाहिजे, त्याच्यामुळे मोठा जी समस्या आहे ते निर्माण होणार नाही। हैदर शेख, न्यूज मराठी, चंद्रपूर। आता पाहूयात इतरही घडामोडी। आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा आग्रह धरला होता। मात्र अंजनगाव खेलोबा इथली परिस्थिती लक्षात घेता शिवभक्तांनी आणलेला हार पोलिसांनी स्वतः जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अर्पण केलाय। महत्त्वाचं म्हणजे यावेळी लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं। त्यामुळे जागेचा वाद असला तरी शिवपुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना दोन्ही समाजाच्या घोषणा एकत्रित पाहायला मिळाल्या। अंजनगाव खेलोबा इथून लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर सोडावं, अन्यथा उद्या महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील सर्व समन्वयक एकत्र अंजनगावमध्ये येतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शासकीय जागेतच आहे हे मोजणी झाल्यानंतर निष्पन्न झाले। उलट देवस्थाननेच 20 गुंठे जागेवर अतिक्रमण केला असल्याचा संशय व्यक्त होत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केला। अंजनगाव खेलोबामध्ये तणावाचं वातावरण आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाऊन सोडावं, अन्यथा उद्या महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील सर्व समन्वयक एकत्रित अंजनगावात येतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शासकीय जागेतच आहे ही मोजणी झाल्यानंतर निष्पन्न झाले। उलट देवस्थाननेच 20 गुंठे जागेवर अतिक्रमण केला असल्याचा संशय व्यक्त होत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केला।